न्यूज 29 महाराष्ट्र, तुमच्या आवाजाची, तुमच्या हक्काची बातमी. यवतमाळ ते आदिलाबाद विकासाची नवी एक्सप्रेस. खासदार नागेश घोडाम यांचे रेल्वे मंत्र्यांना ऐतिहासिक निवेदन. यवतमाळ, घाटंजी, पारवा, उनकेश्वर, मांडवी ते आदिलाबाद हा केवळ एक नकाशावरचा रस्ता नाही, तर या संपूर्ण सीमावर्ती भागातील लाखो लोकांच्या स्वप्नांची नवी दिशा आहे. या बहुप्रतीक्षित रेल्वे मार्गाला मंजुरी मिळवून देण्यासाठी आदिलाबादचे खासदार माननीय नागेश घोडाम यांनी थेट दिल्लीत धडक दिली असून केंद्रीय रेल्वे मंत्री माननीय अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन यवतमाळच्या विकासाचा एक नवा अध्याय लिहिणारा ऐतिहासिक प्रस्ताव त्यांच्या हाती सोपवला आहे. महाराष्ट्र आणि तेलंगणा या दोन राज्यांना थेट जोडणारा हा प्रस्तावित रेल्वे मार्ग म्हणजे यवतमाळ जिल्ह्याच्या वाहतूक व्यवस्थेतील सर्वात मोठा मैलाचा दगड ठरणार आहे. पारवा आणि मांडवी सारख्या दुर्गम, ग्रामीण आणि आदिवासी भागाला थेट देशाच्या रेल्वे नेटवर्कशी जोडल्यास या परिसराचे चित्र पूर्णपणे बदलून जाईल, असा विश्वास खासदार नागेश घोडाम यांनी व्यक्त केला. या रेल्वे मार्गामुळे केवळ प्रवाशांचा प्रवास सुकर होणार नाही, तर त्यांच्या आर्थिक विकासालाही मोठे बळ मिळणार आहे. निसर्गाचा अनमोल ठेवा आणि गरम पाण्याच्या कुंडांसाठी प्रसिद्ध असलेल्या त्यांच्या उनकेश्वर या पवित्र तीर्थक्षेत्राला थेट रेल्वे जोडणी मिळाल्यास पर्यटन व्यवसायाला मोठी चालना मिळेल. दुसरीकडे घाटंजी आणि परिसरातील बळीराजाचा शेतमाल, कापूस आणि स्थानिक उत्पादने थेट दक्षिण भारतातील मोठ्या बाजारपेठेत क्षणात पोहोचवणे शक्य होणार आहे. सीमावर्ती भागातील नागरिकांची अनेक वर्षांची प्रतीक्षा संपवून या ऐतिहासिक आणि क्रांतिकारी रेल्वे प्रकल्पाला लवकरात लवकर मंजुरी द्यावी आणि आवश्यक निधी मंजूर करावा, असा ठाम आग्रह खासदार घोडाम यांनी धरला. केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनीही या मागणीची दखल घेत सकारात्मक पावले उचलण्याचे संकेत दिले आहेत. आता या भागातील नागरिकांचे डोळे रेल्वे मंत्रालयाच्या पुढील निर्णयाकडे लागले आहेत.